भाजपाच्या गोटातनं एक महत्त्वाची बातमी समोर येते। विनोद तावडे यांच्यावर उत्तर प्रदेशच्या निवडणुकांची जबाबदारी देण्यात आलेली आहे। पुढील 6 महिन्यांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका होत आहेत आणि आता विनोद तावडे यांच्याकडे उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे। तावडेंकडे बिहार पाठोपाठ आता उत्तर प्रदेशची जबाबदारीही सोपवण्यात आलेली आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी गणेश कवडे जोडले गेलेले आहेत। गणेश, आता तावडेंकडे अतिरिक्त जबाबदारी आलेली उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांची अधिकची माहिती। नक्कीच कालच जर बघितलं असेल तर विनोद तावडे यांची राष्ट्रीय महामंत्री म्हणून आहे ती निवड झाल्यानंतर आज उत्तर प्रदेशच्या विधानसभेची निवडणुकांची जबाबदारी आहे ती विनोद तावडे यांच्याकडे देण्यात आलेली आहे। खरं तर विनोद तावडेंना या अगोदर बिहार निवडणुकीची जबाबदारी देखील आहे ती देण्यात आली होती। आता या पाठोपाठ उत्तर प्रदेशची निवडणूक देण्यात आलेली आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमध्ये आहे ते मोठे वादविवाद आहे ते पाहायला मिळतात। राम मंदिर चोरीचा विषय असेल, या सगळ्या मुद्द्यांवर आता विनोद तावडे कशा पद्धतीने मार्ग काढतात आणि ही निवडणूक भाजपला कशा पद्धतीने जिंकून देतात हे देखील पाहणं आता तेवढंच गरजेचं आहे। जी, धन्यवाद गणेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।